शेतपिकाचं नुकसान झाल्यावर मदत मिळावी म्हणून राज्य सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली। मात्र त्यातच आता घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। सोलापूरमध्ये कांदा पिकाची लागवडच झालेली नसताना पीक विमा उतरवण्यात आला। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या हेतूने राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना आणली। शेतकऱ्यांना 1 रुपया भरल्यानंतर उर्वरित रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देतात। सोलापूरमध्ये मात्र पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय। सोलापूर जिल्हा कृषी विभागाकडे 37,137 हेक्टर कांदा लागवडीची नोंद आहे। तब्बल 85,353 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा पीक विमा उतरवला गेलाय। तब्बल 45 ते 47 हजार हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विमा काढताना 1 रुपयाची विमा असल्यामुळे जवळजवळ 1,31,000 शेतकऱ्यांनी 85,707 हेक्टरवर विमा काढलेला आहे। 60,000 हेक्टरवर त्याची वस्तुस्थिती ची पडताळणी केली असता 60,000 हेक्टर काही नाहीये, पण 45 ते 47,000 हेक्टरवर अतिरिक्त विमा काढल्याचे तपासण्याचे आढळून आले आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेली 1 रुपयात पीक विमा योजना बदनाम करण्याचं आणि महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून हा घोटाळा केला जात असल्याचाही आरोप होतोय। असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने आता करण्यात येतोय। यामधील घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी भाजप किसान सेलचे प्रदेश सचिव माऊली हळवणकर यांनी केली आहे। मी सोलापूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना विनंती करणार आहे की अशा घोटाळेबाजाविरुद्ध कारवाई करून सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला पाहिजे। केंद्र आणि राज्य सरकार सामान्य जनतेला फायदेशीर अशा सामाजिक विकासाच्या योजना आणते, मात्र यात कुठेतरी वैयक्तिक लाभापोटी घोटाळा करून योजना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे। अशीच काहीशी अवस्था आता 1 रुपयात पीक विमा योजनेची झाली आहे। त्यामुळे वेळीच राज्य सरकारनं लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे। वसीम अतारसह अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।